नमस्कार सर्वांना. आजच्या या व्हिडिओमध्ये 100% अनुदानित शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत. पाहिजेत. जोगेंद्रनाथ एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित धार्मिक अल्पसंख्याक शाळेचे नाव दिले आहे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे विद्यालय. ॲड्रेस कानपा टेंपा तहसील नागभीड जिल्हा चंद्रपूर. 100% अनुदानित. मित्रांनो, दिलेली जाहिरात चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे. 100% अनुदानित आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव प्राथमिक शिक्षण सेवक इयत्ता 5वी. शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षण सेवक इयत्ता 5वी करिता वर्ग 5वी करिता. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSC/BA D.Ed म्हणजे 12th BA/BA D.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. 12वी D.Ed किंवा BA D.Ed CTET किंवा TET परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण अनिवार्य. तर 12th D.Ed बरोबरच किंवा BA D.Ed बरोबरच CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण किंवा 12th D.Ed TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा BA D.Ed बरोबरच CTET पेपर 1 उत्तीर्ण किंवा BA D.Ed बरोबरच TET पेपर 1 उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे, बंधनकारक आहे. पदसंख्या 1 जागा. संवर्ग खुला ओपनमधून जागा भरण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षण सेवक इयत्ता 5वी करिता अनुक्रमांक 1 मध्ये. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव उच्च प्राथमिक शिक्षण सेवक इयत्ता 6वी ते 8वी करिता. तर या ठिकाणी उच्च प्राथमिक शिक्षण सेवकाचे पद भरण्यात येत आहे. वर्ग किंवा इयत्ता 6वी ते 8वी करिता. शैक्षणिक पात्रता BA B.Ed मराठी BA मराठी B.Ed सोबतच TET/CTET पेपर 2 उत्तीर्ण म्हणजेच BA B.Ed TET पेपर 2 उत्तीर्ण चालेल किंवा BA B.Ed CTET पेपर 2 उत्तीर्ण चालेल. पदसंख्या 1 जागा. संवर्ग खुला. त्यानंतर अनुक्रमांक 3 पदाचे नाव माध्यमिक शिक्षण सेवक इयत्ता 9वी ते 10वी. इयत्ता 9वी ते 10वी करिता माध्यमिक शिक्षण सेवकाचे पद भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BSc B.Ed जीवशास्त्र BSc बायोलॉजी किंवा BSc जीवशास्त्र B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. पदसंख्या 1 जागा. संवर्ग खुला. त्यानंतर अनुक्रमांक 4 पदाचे नाव माध्यमिक शिक्षण सेवक इयत्ता 9वी ते 10वी. शैक्षणिक पात्रता BSc B.Ed गणित म्हणजेच BSc मॅथेमॅटिक्स किंवा BSc गणित B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. पदसंख्या 1 जागा. संवर्ग खुला. त्यानंतर अनुक्रमांक 5 पदाचे नाव कनिष्ठ लिपिक सेवक. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता कनिष्ठ लिपिक सेवक या पदासाठी BA चालेल किंवा BCom किंवा BSc MSc उत्तीर्ण. BA सोबतच MSc उत्तीर्ण किंवा BCom सोबत MSc उत्तीर्ण आवश्यक आहे किंवा BSc सोबतच MSc उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदसंख्या 1 जागा. कनिष्ठ लिपिक सेवक या पदाची अनुक्रमांक 5 मध्ये भरण्यात येत आहे. संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला. इन्फॉर्मेशन सूचना मानधन/वेतन श्रेणी/वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहील. पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीकरिता बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे विद्यालय कानपा टेंपा तहसील नागभीड जिल्हा चंद्रपूर येथे 24 मे 2026 सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे. मानधन वेतन श्रेणी वयोमर्यादा ही शासकीय नियमानुसार राहणार आहे. पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल अँड प्रोफेशनल पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह स्वखर्चाने इंटरव्ह्यूकरिता किंवा मुलाखतीकरिता मुलाखतीचे स्थळ दिले आहे. ठिकाण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे विद्यालय. ॲड्रेस कानपा टेंपा तहसील नागभीड जिल्हा चंद्रपूर येथे. दिनांक 24 मे 2026 या तारखेला मुलाखतीकरिता उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 10 वाजता. उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे. अध्यक्ष/सचिव जोगेंद्रनाथ एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर. अध्यक्ष/सचिव शाळा समिती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे विद्यालय कानपा टेंपा तहसील नागभीड जिल्हा चंद्रपूर. क्रमांक 2 सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर अल्पसंख्याक संस्था. पाहिजेत. सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर या संस्थेच्या जिनगोंडा बाळगोंडा पाटील हायस्कूल चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या अनुदानित माध्यमिक शाळेत खालील पद भरावयाचे आहे. मित्रांनो, दिलेल्या अनुदानित माध्यमिक शाळेत खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे.
ही संस्था अल्पसंख्याक संस्था आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ही संस्था आहे. रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक 1 पद किंवा पदाचे नाव शिक्षण सेवक विषय मराठी व इतिहास. मराठी व इतिहास या पदाकरिता शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 1 मध्ये शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA/MA B.Ed. BA B.Ed चालेल किंवा MA B.Ed. पदसंख्या 1 जागा. BAला मराठी व इतिहास विषय असणे आवश्यक आहे किंवा MAला मराठी व इतिहास विषय सोबतच B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. पदसंख्या 1 जागा. शेरा अनुदानित तत्वावर शिक्षण सेवक पद विषय मराठी व इतिहास या विषयाकरिता या ठिकाणी भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना पात्र उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी सकाळी ठीक 9 वाजता जिनगोंडा बाळगोंडा पाटील हायस्कूल चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर 416101 येथे मुलाखतीस हजर राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी पात्र उमेदवार आहेत अशा पात्र उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह म्हणजेच सर्व ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्ससह स्वखर्चाने मुलाखतीचा दिनांक दिला आहे, वार आहे शुक्रवार आणि दिनांक आहे 15 मे 2026 रोजी. मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 9 वाजता. ॲड्रेस दिला आहे पत्ता मुलाखतीचा जिनगोंडा बाळगोंडा पाटील हायस्कूल चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहायचे आहे. सदर नेमणूक संबंधित माननीय शिक्षणाधिकारी व माननीय शिक्षण उपसंचालक यांच्या मंजुरीच्या अधीन राहील. नियम व अटी 1 वेतन व सेवा शर्ती शासकीय नियमाप्रमाणे राहणार आहे. 2 अर्ज शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता कागदपत्रे मुलाखती वेळेस घेऊन यावे. ॲप्लिकेशन शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेस उमेदवारांनी सोबत घेऊन यायचे आहे. सेक्रेटरी सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर. ॲड्रेस केअर ऑफ जिनगोंडा बाळगोंडा पाटील हायस्कूल चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. जाहिरात क्रमांक 3 सेंट उर्सुला मराठी सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा सिव्हिल लाईन्स नागपूर 440001 महाराष्ट्र रिजनल बोर्ड ऑफ एज्युकेशन ऑफ CNI. PTR नंबर दिला आहे. अल्पसंख्याक ख्रिश्चन रिलिजियस संस्था 100% अनुदानित. मित्रांनो, दिलेली संस्था शाळा 100% अनुदानित आहे. शिक्षण सेवक पाहिजेत आवश्यकता. शिक्षण सेवक भरण्यात येत आहे किंवा शिक्षण सेवकाची या ठिकाणी आवश्यकता आहे किंवा शिक्षण सेवक पाहिजेत. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव शिक्षण सेवक. पदसंख्या 1 जागा. शैक्षणिक पात्रता HSSC. व्यावसायिक पात्रता D.Ed म्हणजे 12 D.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. इतर पात्रता TET, CTET आवश्यक. टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा किंवा CTET सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पेपर 1 TET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा CTET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच 12 D.Ed TET पेपर 1 किंवा 12 D.Ed CTET पेपर 1 ही शैक्षणिक पात्रता आहे. रिक्त पदाचे कारण संच मान्यतेनुसार वेतन शासकीय नियमानुसार. इन्फॉर्मेशन सूचना टिप TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 1 किंवा CTET सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे. जे नाहीत त्यांनी अर्ज करू नयेत. म्हणजे ज्यांच्याकडे TET पेपर 1 उत्तीर्ण नाही किंवा ही शैक्षणिक पात्रता नाही किंवा CTET उमेदवार उत्तीर्ण नाहीत, म्हणजे ज्यांच्याकडे ही एक्झाम उत्तीर्ण प्रमाणपत्रे नाहीत त्यांनी अर्ज करू नये. 7 दिवसाच्या आत खालील दिलेल्या शाळेच्या पत्त्यावर अर्ज करणे आवश्यक आहे. जे उत्तीर्ण आहेत TET CTET पेपर 1 अशा उमेदवारांनी 7 दिवसाच्या आत खाली दिलेल्या शाळेच्या पत्त्यावर अर्ज करणे आवश्यक आहे. दिनांक आहे 15 मे 2026 दुपारी 2 वाजेपर्यंत. सौ वर्षा लॉरेन्स तंत्रपाळे मुख्याध्यापिका सेंट उर्सुला मराठी सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. जाहिरात क्रमांक 4 पाहिजेत लोहिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित विद्यालयाचे नाव दिले आहे. रामेश्वर दास जमनादास लोहिया विद्यालय. ॲड्रेस सौंदड तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया. अल्पसंख्याक 100% अनुदानित. मित्रांनो, दिलेले विद्यालय 100% अनुदानित आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव स्पेशल शिक्षक कला/संगीत शिक्षण सेवक वर्ग 6वी ते 8वी. तर मित्रांनो, या ठिकाणी स्पेशल शिक्षक कला/संगीत शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. वर्ग किंवा इयत्ता 6वी ते 8वी करिता माध्यम मराठी. पदसंख्या 1 जागा. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ATD BFA/BA संगीत
एड TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 2 उत्तीर्ण किंवा BA संगीत एड CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण ही शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आहे. मानधन वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार मिळणार आहे. रिक्त पदाचे कारण सेवानिवृत्तीमुळे व संच मान्यतेनुसार मंजूर. तर या ठिकाणी रिक्त पदाचे कारण दिले आहे. सेवानिवृत्तीमुळे व संच मान्यतेनुसार पद मंजूर झाले आहे. वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहणार आहे. इन्फॉर्मेशन सूचना टिप 1 संस्था व विद्यालय अल्पसंख्याक असल्यामुळे शासन नियमानुसार पदे भरण्यात येतील व पदभरतीस आरक्षण धोरण लागू नाही. म्हणजेच सर्व जागा खुल्या प्रवर्गातून किंवा ही जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. 2 उपरोक्त पदाच्या नियुक्तीस सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेची अट राहील. तर या दिलेल्या पदाच्या नियुक्तीस सक्षम अधिकारी आहे. या सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेची अट राहणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीस प्रत्यक्ष दिनांक 25 मे 2026 रोज सोमवारला सकाळी 10:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीचे ठिकाण दिले आहे. RJ लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सौंदळ तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे. मुलाखतीची तारीख दिली आहे 25 मे 2026. दिवस आहे सोमवारला मुलाखत होणार आहे आणि वेळ आहे सकाळी 10:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. उमेदवारांनी सोबत अर्ज व मूळ कागदपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह मुलाखतीचे ठिकाण आहे RJ लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ॲड्रेस सौंदळ तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे स्वखर्चाने उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे. अध्यक्ष सचिव शाळा समिती रामेश्वर दास जमनादास लोहिया विद्यालय सौंदळ. जाहिरात क्रमांक 5 अपॉइंटमेंट्स ऑन 100% ग्रँट इन एड पोस्ट. तर या ठिकाणी 100% अनुदानित तत्वावर नेमणूक करण्यात येत आहे. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम उर्दू नोईंग कॅन्डिडेट फॉर 1 पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्क. So dear friends, here junior clerk posting will be filled through Urdu knowing candidates. So for this post applications are invited from Urdu knowing candidates. The name of post is junior clerk. School name given Maulana Azad High School, Town Hall, Chhatrapati Sambhaji Nagar. Qualification is given here a graduate degree from a recognized university. रिकॉग्नाइज यूनिवर्सिटी से ग्रेजुएट डिग्री होना अनिवार्य है प्लस टाइपिंग सर्टिफिकेट फ्रॉम ऑथोराइज अथॉरिटी विथ ए मिनिमम स्पीड ऑफ 30 and 40 words per minute of Marathi and English respectively. So with education degree, so a graduate degree plus typing certificate from authorized authority and minimum speed of typing is 30 words per minute and 40 words per minute. Language given Marathi 30 words per minute and English 40 words per minute respectively. Information सूचना submission of application by hand to Syed Faisal. Cell number is given here 9226240205 at Ziaul Ulum Girls High School, Badi Lane, Chhatrapati Sambhajinagar up to 14 May 2026. So candidates must be submit up to 14 May 2026 given cell number. Date of interview will be communicated. So after submission up to 14 May 2026, after that candidates should be informed or communicated information about interview. Secretary अंजुमन इशात ई तालीम ट्रस्ट औरंगाबाद. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.